नमस्कार. टेक पाटील यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अंगणवाडी भरतीबद्दलचा हा रिपोर्ट आहे. अंगणवाडी भरती संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी गावाअंतर्गत असलेल्या अंगणवाडी केंद्र गारोडे पठार येथे रिक्त असलेल्या मदतनीस पदाची नुकतीच भरती करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया मान्य नसल्याने संतप्त महिलांनी काल मंगळवारी दिनांक 19 अंगणवाडी केंद्रास टाळे ठोकले आहे. जोपर्यंत स्थानिक महिलेची नियुक्ती होत नाही तोपर्यंत अंगणवाडीची चाळी उघडणार नाही असा इशारा महिलांनी दिला आहे. याप्रसंगी सोनाली मेंगाळ, शांताबाई जाधव, सुमन केदार, लीलाबाई जाधव, कोंडाबाई केदार, चिमाबाई वारे, जयश्री जाधव, हिराबाई मेंगाळ, मीराबाई वारे, साक्षी जाधव उपस्थित होत्या. महिलांची उपस्थिती होती. कुरकुंडी गावाअंतर्गत असलेल्या गारोडे पठार येथे आदिवासी कुटुंब राहत असून येथील मुलांना बालपणापासून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 2017 साली मिनी अंगणवाडीची सुरुवात झाली. तेव्हापासून एका अंगणवाडी सेविकेची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या मिनी अंगणवाडीचे रूपांतर अंगणवाडी केंद्रात झाले. त्यामुळे आता या ठिकाणी मदतनीस पद भरण्यात आले. परंतु हे पद स्थानिक ठिकाणावरूनच भरले पाहिजे होते. मात्र तसं न करता या पदावर गावातील महिलेची नियुक्ती करण्यात आली. भरतीबाबत कुठलीही माहिती आमच्यापर्यंत मिळाली नाही. डायरेक्ट भरती होऊन मदतनीस या ठिकाणी हजर झाली. त्यामुळे स्थानिक महिला संतप्त झाल्या असून त्यांनी अंगणवाडीस काल मंगळवारी दिनांक 19 तारखेला टाळे ठोकले आहे. जोपर्यंत मदतनीस या पदावर स्थानिक महिलेची नियुक्ती होत नाही तोपर्यंत आम्ही टाळं खोलणार नाही. या अंगणवाडीसाठी आम्ही खूप कष्ट घेतलेत आणि स्थानिक वस्तीवरील महिलांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. या भरतीबाबत ग्रामस्थांना माहिती देणे गरजेचे होते, परंतु तसे झाले नाही अशी तक्रार जयश्री मेंगाळ यांनी केली. तर मित्रांनो, हा होता अंगणवाडीविषयी एक रिपोर्ट. असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक कमेंट करा. धन्यवाद.